दिवसभर धरतीला ऊन पाजून थकलेला सूर्यनारायण आपल्या उतरत्या उन्हातला तांबूस गुलाल माळरानावर फेकत आता मावळतीच्या प्रवासाला निघाला होता. हिरवा शालू परिधान करून दिवसभर मटकणाऱ्या रानातल्या पिकांनी आता काळी गोधडी ओढून नुकतंच अंग टाकलं होतं. मनुष्य वस्तीवरचे ओझं अंगावर पेलवण्याच्या जबाबदारीतून अजून तरी मुक्त असलेल्या त्या विस्तीर्ण माळरानावरून जाणाऱ्या चिंचोळा पायवटेवर आता फक्त सायकलच्या पैडलचा होणारा टरक टरक आवाज त्या स्तब्ध शांततेचा भंग करत होता. बायकोने बांधून दिलेली चुलीवरील गरम गरम भाकरी आणि तरोट्याची भाजी ठेवलेला कपड्याच्या पिशवीत बांधून सायकलच्या हँडलला अडकवलेल्या डब्याच्या सायकलच्या हँडलवर आदळून होणारा थडथड आवाज त्या संगीतात भर घालत होता. घरात 18-20 दारिद्र्य पोसून आयुष्यभर विविध दुःखे अंगाखांद्यावर खेळवत गरिबीशी जणू लग्नगाठ बांधलेला एक मध्यमवर्गीय तरुण आज नियतीच्या छाताडावर पाय ठेवून सगळ्या चिंता आणि निराशा विस्मृतीच्या डोहात बुडवून परिस्थितीशी 2 हात करायला नव्या दमाने निघाला होता. पायाने सायकलला गती देत, तोंडाने गाणे गुणगुणत पुढ्यात येणारा थंड वाऱ्याच्या झोताचा वर्षाव अंगावर प्रेमाने स्वीकारत तो वाट तुडवीत होता. बायको, 2 लहान मुले, म्हातारी आजारी आई या जबाबदारीचा संसार नेटाने पेलवत असलेला नारायण आज आपल्या रात्रपाळीच्या नव्या नोकरीवर रुजू व्हायला निघाला होता. अरे संसार संसार, जसे तवा चुलीवर आधी चटके गुणगुणत असतानाच अचानक मागून कोणीतरी आवाज दिला. तो दचकला, भानावर आला. कचकन ब्रेक दाबले. सायकल थांबली. त्याने मागे वळून बघितलं. दूरवर काळोखात पसरलेल्या परिसरात कोणीही दिसत नव्हतं. कुणीतरी दुसऱ्याला आवाज दिला असेल बहुतेक. त्याने मागे कॅरियर बघितलं. मागे अडकवलेले अंथरूण पांघरून व्यवस्थित होते. आता मात्र त्याने सायकलचा वेग वाढवला. पुढून येणारा वारा कापत तो वेगाने निघाला. थोड्याच वेळात तो गावाबाहेर पोहोचला. आता तो विस्तीर्ण जागेत वाटोळे घालून बसलेल्या, जबडा उघडून सावजाची वाट पाहत असलेल्या एका अजस्त्र अजगराच्या पुढ्यात उभा होता. चक्रधर मिल, चक्रधर मिल, हो हो चक्रधर मिल. रात्रीच्या काळोखात सुनसान वातावरणात ती मिल एका भयान सर्पाप्रमाणे भासत होती. 2 वर्षापूर्वी ही मिल आगीच्या भक्तस्थानी पडून त्यात 15 लोकांचा बळी गेला होता. या भयान जगेत आता त्याला संपूर्ण रात्र घालवायची होती. तेही आजचीच रात्र नाही, तर आजपासून प्रत्येक रात्र. मिलाचे मालक चक्रधर साळवे यांनी नारायणची हालाखीची परिस्थिती पाहून थोडा जास्त पगार देऊन त्याला रात्रपाळीवर राखणदाराची नोकरी देऊ केली होती. थोड्याच दिवसात संपूर्ण मिल पाडून नवीन बांधकाम सुरू होणार होते. त्यासाठी लागणारी सर्व सामग्री मिलच्या एका बाजूला येऊन पडली होती. त्यावर लक्ष ठेवायला तिथे नारायणला राखणदार नेमले होते. नारायणने सायकल उभी केली, कुलूप घातले. चावी खिशात टाकून त्याने डबा आणि इतर साहित्य हाती घेतले. इमारतीचे गेटही तेवढेच प्रशस्त होते. एखाद्या तुरुंगाच्या दरवाजाप्रमाणे त्याला ते गेट भासत होते. संपूर्ण मिलवर भिरभिर नजर टाकत नारायण उभा होता. अस्ताव्यस्त पसरलेला त्या मिलची दोन्ही टोके एका वेळी नजरेत बसणे कठीण होते. त्या भयान आणि मृतकाय प्रदेशात आता एक सजीव आकृती प्रवेश करण्यास निघाली होती. ते गेट ठिकठिकाणी गंजलेले होते. बाहेरच्या भागात बरेचसं गवत वाढलेलं होतं. संपूर्णतः काळी पडलेली ती वास्तू म्हणजे जळून शिल्लक उरलेला एक सांगाडाच.
मिलच्या भिंती काही ठिकाणी खचलेल्या होत्या, तर बऱ्याच भागात भिंतीचे मोठाले पोपडे निघून आतमधल्या विटा दिसून येत होत्या. खिडक्यांची तावदानं जडून नुसती भोकं शिल्लक होती. मिलच्या दोन्ही टोकाच्या भागातील भिंतीजवळ कमरेपर्यंतच्या उंचीचं तण वाढलं होतं. इमारतीच्या छतावर एका विशिष्ट भागात काही पक्षी घिरट्या घालत होते. जमिनीवरती काही ठिकाणी कचरा साचलेला होता. त्यात फरशीचे, विटांचे तुकडे, सिमेंटच्या भिंतीचे निघालेले पापुद्रे, तर काही कोळसे पडलेले होते. आपल्या आयुष्याचं प्रतिकात्मक स्वरूप नारायण त्या भग्ना वस्तूमध्ये पाहत होता. ती तुलना करून त्या भयान वातावरणातही त्याच्या ओठांवर एक लाचार हसू फुललं. गेटच्या बाजूला एक प्रचंड विस्तार असणारं झाड होतं. गेटवर एक मोठा लाईट लावला असल्याने त्या भागात थोडा प्रकाश होता. त्या प्रकाशातही झाडांच्या सावलीमुळे एका कुंट्यात अंधार निर्माण झाला होता. जुन्या काळातील ते अवाढव्य लोखंडी गेट त्याने हाताने ढकललं. गेटच्या कर्र आवाज शांत वातावरणात घुमला. आतमध्ये येऊन त्याने गेट बंद केले. मुख्य दरवाजाकडे आता तो निघाला. पावलांचा टपक टपक आवाज वातावरणात स्पष्ट ऐकायला येत होता. वारा सुसू करत पिंगा घालत होता. चालत असताना मध्येच गेटच्या होणारा कर्र आवाज त्याने पुन्हा ऐकला. त्याची पावलं जागीच खिळली. त्याने मागे वळून बघितलं. गेट बंद होतं. कदाचित भास झाला असेल म्हणून त्याने दुर्लक्ष करून तो मागावर निघाला. आगीत होडपडून काळी ठिक्कर पडलेल्या त्या तृप्त मिलने त्याचं पहिलं स्वागत आता केलं होतं. मेन गेट भोवतालच्या थोडा प्रकाश असलेल्या त्या भागातून बाहेर पडून 2 पावले आता एका दैत्याच्या कुशीत समावण्यासाठी निघाली. भयान शांतता, दूरपर्यंत सुनसान भाग, चालताना टकटक वाजणारी पावले, रात्रीची गस्त घालणारा वारा, यात विश्वातील शेवटचा उरलेला मनुष्य जणू त्या किर्र वातावरणात हालचाल करतोय असंच एक दृश्य तिथे निर्माण झालं होतं. इमारतीच्या मुख्य दाराजवळ तो पोहोचला. मुख्य द्वाराच्या पुढे एक साधारण आकाराचा पोर्च होता. तो पोर्च म्हणजे पहिल्या माळासाठी बाल्कनी. तो बाल्कनीचा भाग नेहमीची जागा म्हणून त्याच्या नजरेत भरला. मुख्य द्वाराच्या बाजूला पायऱ्या होत्या. तिथून वर जाऊन तो त्या बाल्कनीत पोहोचला. तो प्रशस्त भाग होता. वाराही छान येत होता. थोडा उजेडही होता आणि मुख्य म्हणजे सामानावर लक्ष ठेवणे तिथून सोयीस्कर होते. बाल्कनीच्या कठड्याला टेकून तो बसला. हातातील सामान बाजूला ठेवले. पाय मोकळे सोडले. आल्हाददायी थंड हवेत शरीराला थोडी उसंत मिळून डोक्यात विचारांची चक्र सुरू झाले. आकाशातील चांदण्या पाहत तो शून्यात गेला. कधी भूतकाळातील आठवणींची तर कधी भविष्यातील अंदाजाची चित्र त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली. विचारात गुंग असताना त्याची मान ओढली. नजर गेटकडे गेली आणि विचारांच्या तंद्रीतून तो ताडकन जागा झाला. डोळे फाडून पाहत राहिला. गेट बाहेर उभी केलेली सायकल आता आतमध्ये येऊन ती मिलच्या मुख्य द्वारापुढे रस्त्याच्या मधोमध उभी होती. ते पाहून तो दचकला. डोक्यात शशांकतेचा भुंगा सैरावैरा धावायला लागला. चांगलं आठवतंय, सायकल बाहेर उभी केली होती, तेही कुलूप घालून. आत कशी आली? तो स्वतःशीच पुटपुटला. काही वेळ स्तब्ध होऊन विचारांच्या सागरात उठलेले तरंग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण सायकल बाहेरच ठेवली होती हा फायनल निर्णय त्याच्या स्मरणशक्तीने दिला. अखेर तो जड पावलांनी उठला. खाली गेला. सायकलचे कुलूप चेक केले. बंद होते. इतक्यात त्याचे लक्ष खाली गेले.
चेन पडलेली होती, ती बसवायला तो खाली बसला. त्या कामात व्यस्त असताना अचानक एक डोळे दिपवणारा उजेड भस्कन त्याच्या पुढ्यात निर्माण झाला. तो झटकन मागे सरकला. एक हात जमिनीला टेकवून दुसरा हात त्याने डोळ्यांवर धरला. हळूहळू प्रकाश दूर होत गेला. एक कंदील आणि त्यापाठोपाठ एक मानवी चेहरा त्याच्या दृष्टीपथास आला. डोक्याला मुंडासं बांधलेला, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेला, धोतरबंडी घातलेला एक जख्ख म्हातारा त्याच्याकडे पाहून दात काढत हसत होता. नारायण घाबरला. कोण तुम्ही? घाबरू नका मालक, म्या हाय, गेटवरला चौकीदार. पण चौकीदार तर मला नेमलं इथे. अहो मालक, मी म्हातारा झालोय, अंग थकलंय, इथं किमती सामान ठेवलंय. कुणी आलंय तर म्या काय करू शकणार? मला कोण घाबरणार? एक तरणागडी म्हणून तुम्हासनी ठेवलं असेल. अन हो, ही सायकल बी म्याच आत आणली. बाहेर कोणाचा काय भरोसा. बरं बरं, तो कंदील मागं घ्या आधी. नारायणच्या जीवात जीव आला. हो मालक, ही माही खोली. गेटच्या बाजूला एक छोटी खोली होती, मी इथंच झोपतो. नारायण सोबत खोलीत गेला. दोघांमध्ये गप्पा गोष्टी होऊन गट्टी जमली. डबाही त्यांनी सोबत खाल्ला. काही वेळाने नारायण आपल्या जागेवर जाऊन झोपला. इमारतीच्या अगदी टोकावर बसलेली एक काळी आकृती खालील संपूर्ण दृश्य पाहून दात विचकावत हसत होती. म्हातारा चौकीदार विठ्ठलरावाच्या सोबतीने रात्रपाळीची ड्युटी आता थोडी सोयीस्कर व्हायला मदत झाली होती. म्हातारा जुन्या आठवणी रंगवून सांगत होता. नारायण गुंग होऊन ऐकत होता. दिवस बऱ्यापैकी जात होते. नेहमीप्रमाणे आजही नारायण जेवणाचा डबा सायकलला अडकवून कामावर निघाला. आज अमावस्या होती. माळरानावरील वाटेवरही आता अंधार गुडूप होता. सायकलच्या पैडलचा टरक टरक आवाज ती स्मशान शांतता भंग करत होता. आज लवकर पोहोचायचे म्हणून तो रपारप सायकलचे पैडल मारत होता. आज गाणं गुणगुणत शेतातील वाट वाऱ्यांशी गप्पा मारत तुडवण्यास पूरक असं वातावरण नव्हतं. परिश्रमामुळे तो घामाघूम झाला. त्याने गळ्यातील शेल्याने चेहऱ्यावरील घाम पुसला. गेट ढकलून त्याने सायकल आतमध्ये घेतली. वारा जोरात वाहत होता. पालापाचोळा कचरा वाऱ्याने हवेत उडत होता. थोड्या वेळात पाऊस सुरू होईल का याची शंका वाटत होती. विठ्ठलराव अंगावर गोधडी घेऊन बसला होता. नारायणला पाहताच त्याच्या बोडक्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. आज गप्पाही विशेष झाल्या नाही. जेवण आटोपून नारायण रात्री 11च्या सुमारास आपल्या नेहमीच्या जागेवर म्हणजेच बाल्कनीत गेला. अंथरूण घालून पालखट मांडून बसला. त्याने सोबत आणलेला रेडिओ गाणी ऐकायला घेतला. पण मध्ये मध्ये रेडिओ खरखरत होता. शेवटी तो बंद करून तो अंथरुणावर आडवा झाला. थोडं वातावरण आता निवळलं होतं. थोड्या वेळापूर्वी मस्ती करणारा वारा शांत होऊन कुठेतरी दडी मारून बसला होता. वातावरणात एक स्तब्धता आली होती. आजच्या ढगाळ वातावरणात आकाशात चांदण्याही दिसत नव्हत्या. शांतचित्त वातावरणात सभोवतालच्या गर्द काळोखात अंग जमिनीवर पसरवून डोळे उघडे ठेवून तो आकाशाकडे पाहत सुन्न पडला होता. झोप लागणे आज कठीण दिसत होते. घुटमळत घुटमळत शेवटी रात्रीचा 1 वाजला आणि अचानक त्याला लघवी लागली. जागेवरून उठणे त्याच्या जीवावर आले होते, पण नाईलाज होता. तो खाली उतरला. वातावरणात गारठा वाटत होता. वारा अंगाला झोंबत होता. त्याने दोन्ही हातांची घडी घातली आणि गेटकडे निघाला. चालताना त्याचे लक्ष विठ्ठलरावाच्या खोलीकडे गेले. दार बंद होतं. कंदिलाचा मंद उजेड फटीतून बाहेर येत होता.
कर्र आवाज करत गेट उघडले. त्या शांत वातावरणात तो आवाज घुमला. बाहेर येऊन एका गवताळ भागात उभा राहून लघवी करत असताना तो थोडा थरथरत होता. कारण हवेत थंडावा होता आणि रात्री 1 वाजता या सुनसान ठिकाणी त्याला खूप एकटं वाटत होतं. आज देव जाणे का, पण या भागात त्याला एक वेगळीच हुरहुर जाणवत होती. एक नकारात्मक ऊर्जा. दूरवर कावडे ओरडत होते, तर बाकी सभोवतालचे संपूर्ण वातावरण जीव गेलेल्या मढ्याप्रमाणे निश्चित पडलं होतं. इतक्यात अचानक 10-12 कुत्री त्याच्या पुढ्यात येऊन जोरजोराने भुंकायला लागली. ती कुठून आली माहीत नाही. नारायण भेदरला. या अचानक हल्ल्याने तो भांबावला. सरळ आतमध्ये पडाला. ती कुत्री भुंकत भुंकत गेटपर्यंत आली. गेटबाहेर उभी राहून भुंकत होती. त्याच्या भुंकण्याचा जोर अजून वाढला होता. घाबरलेला नारायण उसासे टाकत विठ्ठलरावांच्या खोलीच्या भिंतीआड जाऊन लपला. घाम फुटल्या अंगाने तो गेटकडे वाकून पाहत होता. गेट बंद करणे आवश्यक होते म्हणून तो तिथेच थांबला होता. शेवटी थोडा अवसान गोळा करून तो बाहेर आला. त्याने परिसरातील 2-3 दगड उचलले आणि कुत्र्याच्या बाजूने भिरकवायला लागला. कुत्री मागे जाऊन पुन्हा पुढे येत होती. करता करता शेवटी दगडही संपले. आणखी दगड शोधण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले. एका कचऱ्याच्या ढिगावर त्याची नजर गेली. त्यावर एक बूट उलटा पडला होता. तो उचलून फेकून मारावा म्हणून तो तिकडे वळला. बूट उचलायला गेला, पण तो जड वाटत होता. पूर्ण जोर लावून त्याने तो उचलला. तो फक्त बूट नसून एक अर्धा तुटलेला, अर्धवट जळालेला पाय होता. हातात धरलेल्या त्या पायाकडे पाहून नारायणची पाचावर धारण बसली. त्याचा हात थरथरायला लागला. तो ताडकन फेकून तो आपल्या जागेवर पडत सुटला. बाल्कनीत येऊन त्याने ब्लँकेट तोंडावरून ओढून पाय पोटाशी घेऊन तो अंथरुणावर पडला. अंग थरथरत होतं. एवढ्या जोराचा वारा आला आणि त्याचे ब्लँकेट अंगावरून बाजूला उडालं. तो सैरभैर झाला. ते ब्लँकेट बाल्कनीतून खाली पडणार इतक्यात त्याने त्याची शेवटचे टोक पकडले आणि वरती ओढायला लागला. ओढताना जोर लागत होता. कुणीतरी ते ब्लँकेट खालून ओढत असल्यासारखं वाटत होतं. शेवटी एका झटक्यात जोराने ते ओढून तो बाल्कनीच्या मोकळ्या भागातून इमारतीच्या आतल्या बाजूला आला. छोटा रेडिओ, विजेची बॅटरी, जेवणाचा डबा, सगळं सामान आतमध्ये घेतलं. थरथर करत तो भिंतीला टेकून बसला. जमिनीवर काहीही न अंतरता त्याने अंथरूण पांघरून दोन्हीही अंगावर घेतले आणि तिथेच आडवा झाला. पांघरुणामध्ये जोरजोरात श्वासोश्वास सुरू होता. घामाचे लोट जमिनीला स्पर्श करत होते. थरथरत तो देवाचे नामस्मरण करत होता. थोड्या वेळाने शांत होऊन त्याने पाय सरळ केले. श्वासोश्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न चालवला. थोडं बरं वाटून तो आता शांत निश्चित पडला होता. सुन्न वातावरणात एका कोणत्यात कबुतराची फडफड ऐकायला येत होती. इतक्यात त्याच्या पायाजवळ काहीतरी हालचाल जाणवली. त्याने झटकन पाय मागे ओढला. आपला बिडबिडीत स्पर्श नारायणच्या अंगाला करून एक उंदीर बाजूला पडाला. नुकत्याच शांत झालेल्या शरीरात पुन्हा कंप निर्माण झाला होता. थोडा वेळ शांततेत गेला. आतमध्ये ठिकठिकाणी लटकलेल्या वटवाघुळांमध्ये नुकत्याच झालेल्या हालचालीने फडफड निर्माण झाली. 2 वटवाघळं फडफड करत संपूर्ण रिकाम्या जागेत फिरत पुन्हा आपल्या जागी जाऊन चिकटली. ते एकंदरीत वातावरण जणू खायला उठलं होतं किंवा आपल्या नवीन पाहुण्यावर आज राग काढत होतं. जोरजोरात दम टाकणारा नारायण आता पांघरुणाखालच्या अंधारात शांत पडला होता. त्याचा श्वासोश्वास
अजूनही पूर्णतः सामान्य झाला नव्हता. आजूबाजूच्या भयानक जगापासून त्या पांघरुणाखाली त्याला एक अलिप्तता जाणवत होती. रात्री 2 वाजले तेव्हा वातावरणात स्मशान शांतता निर्माण झाली होती. झोपेला डोळ्याचे दरवाजे आज बंद झाले होते. घामाच्या थारोड्यात पडून बंद पांघरुणाआड श्वास गुदमरल्याने नारायणने डोके बाहेर काढले. डोळे बंद करून पडून राहिला. चेहऱ्याला वारा लागल्याने थोडे बरे वाटले. इतक्यात कुणाच्या तरी हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. पाय पुन्हा पोटूशी गेले. शरीर थरथरू लागले. आपसुकच नजर आवाजाच्या दिशेने गेली. अंधारात काही काळ्या आकृत्याची हालचाल नजरेस पडत होती. ते लोक कदाचित पत्ते खेळत होते. हसत खेळत एकमेकांना टाळ्या देत होते. 12-13 लोक त्या विस्तीर्ण मोकळ्या जागेच्या अगदी मध्यभागी बसले होते. ते भयानक दृश्य पाहून नारायणच्या पोटात गोळा उठला. शरीरात भीतीचा वणवा पेटला. हातपाय लटलटायला लागले. इथून निसटायला हवे, नाहीतर आपलं खरं नाही, म्हणून तो उठून पायऱ्याच्या बाजूने घासत घासत निघाला. तेवढ्यात बाजूला ठेवलेल्या बॅटरीवर हात पडून त्याचं बटन दाबल्या गेलं आणि क्षणार्धात प्रकाशाचा झोत त्या लोकांवर धावला. एकाच वेळी सर्वांनी नारायणच्या दिशेने बघितले. ती सगळी जळालेली माणसं होती. शरीर काळं ठिक्कर पडलं होतं. काही ठिकाणी मांस लोंबत होतं. डोक्यावर केस शिल्लक नव्हते. डोळ्यांच्या कोपणी झालेल्या, तोंडातील दात मात्र चमकत होते. ते भयान चेहरे आणि जळालेले शरीरे नजर रोखून नारायणकडे एकटक पाहत होती. शरीर लुळं पडलेला नारायण भेदरलेल्या अवस्थेत जागीच थरथरत होता. तेवढ्यात ते लोक जागेवरून उठले आणि नारायणच्या दिशेने चालत निघाले. आता मात्र नारायणने पूर्ण जोर लावून जागेवरून उडी घेतली. पायऱ्या सरसर उतरून तो विठ्ठलरावाच्या खोलीकडे पळाला. दार जोरजोरात ठोठवायला लागला. दार ठोठवताना मुख्य इमारतीकडे पाहायचीही हिंमत त्याची होत नव्हती. दरवाजा उघडला. काय मालक, काय झालं? काहीही उत्तर न देता तो आत शिरला. स्वतःच दार लावून घेतले. अगदीच कोणत्यात पाय दुमडून बसला. जोरजोरात श्वास टाकत होता. म्हातारा शांत होता. त्याने बाजूला ठेवलेल्या मडक्यातील गार पाणी ग्लास भरून नारायणला दिला. 2 ग्लास पाणी तो ढसाढसा प्यायला. थोडा शांत झाल्यावर म्हातारा बोलला, आता बोला, काय गडबड आहे? ते आतमध्ये लोक पत्ते काळे जळालेले मला येत होते. नारायणला बोलणे सुचत नव्हते. असू द्या मालक, खूप घाबरलेले दिसता. तुम्ही एक काम करा, इथेच आराम करा, सकाळी बोलू. एवढं बोलून म्हाताऱ्याने त्याला जवळचे अंथरूण पांघरून दिले. खोलीतला लाईट बंद केला. एक गुडूप अंधार निर्माण झाला. नारायणला थोडे सुरक्षित वाटले. थोडा श्वासोश्वासाचा वेग कमी होऊन तो आडवा झाला. नारायण आता सामान्य झाला. काही प्रमाणात का होईना भयाचा वणवा विझत चालला होता. शांत सुरक्षित वातावरणात डोळे मिटून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता, पण काही शक्य होत नव्हतं. सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यापुढे फिरत होते. ते भयान चेहरे, जडकी शरीरं त्याच्या डोक्यात जणू घर करून बसले होते. आपण पडत असताना ते मागे आले असतील का? की बाल्कनीत उभे राहून आपल्याला पाहत असतील का? आताही दाराबाहेर येऊन उभे असतील? आपण त्याच्या हाती पडलो असतो तर? नानाविधी विचारांनी डोकं कुरतडलं जात होतं. इमारतीच्या सभोवताली संपूर्ण परिसरात ती भयान शरीरे फिरत आहेत, असं दृश्य त्याच्या डोळ्यासमोर तरळत होतं. ताटकळत 1.5 तास निघून गेला आणि अचानक त्याला पुन्हा लगवी लागली.
तो रागाने लाल झाला. काय गरज होती 2 ग्लास पाणी प्यायची. त्याला स्वतःवरच खूप राग यायला लागला. त्याने डोके पुन्हा दोन्ही हाताने धरले. भिंतीवर डोकं द्यावं एवढा राग त्याला आला होता, पण त्याने स्वतःला सावरले. नाईलाज होता. त्याने हळूच दाराच्या फटीतून बाहेर बघितले. कुणीच दिसत नव्हते. खोलीत संपूर्ण अंधार होता. त्याने थरथरत्या हाताने हळूच कडी काढली. अर्ध दार उघडून बाहेर बघितलं. सुनसान वातावरणात कुठलीही हालचाल जाणवत नव्हती. हळूच दार उघडून त्याने डावा पाय बाहेर ठेवला. संपूर्ण परिसरावर एकवार नजर टाकली. छाती धडधडत होती. बराच विचार करून त्याने दुसरा पाय बाहेर काढला. बाल्कनीकडे बघण्यासाठी त्याची हिंमत होत नव्हती. त्याने गेटकडे बघितलं. बघून तो चमकला आणि जागेवरच थांबला. गेट पूर्णतः बंद होतं. आपण गेट बंद केलं नव्हतं. मग गेट कसं बंद झालं? कदाचित म्हातारा मध्येच उठला असेल, म्हणून त्याने मनाचं समाधान केलं. पाऊल उचलत तो त्या आतमधील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला. काठावर उभा राहून लघवी करत तो जमीन न्याहाळत होता. बाजूला असलेल्या झाडाची सावली जमिनीवर हलत होती. संपूर्ण सावली न्याहाळत असताना एक विचित्र दृश्य त्याच्या नजरेस पडले. एके ठिकाणी झाडाच्या फांदीच्या सावलीसोबत 2 मानवी पायांच्या सावल्या हलत होत्या. याचाच अर्थ झाडावरती कोणीतरी बसलं होतं. त्याच्याच पायाच्या सावल्या जमिनीवर दिसत होत्या. ती व्यक्ती पाय मागे पुढे हलवत असावी. त्याच्या हृदयाचे जनरेटर एका क्षणात धडधडायला लागलं. त्याच्या अवस्थेत तो मागे मागे सरकायला लागला. एक हात दरवाजाला धडकताच त्याने झाडावरती बघितलं. तो म्हातारा विठ्ठलराव झाडाच्या वरच्या टोकावर पाय खाली सोडून बसला होता. एका हातात कंदील होता. दोन्ही पाय मागे पुढे हलवीत होता. ते भयानक दृश्य पाहून नारायण दरवाजाच्या चौकटीत मध्येच कोसळला. तेवढ्यात झाडावरील विठ्ठलरावाने तिकडे बघितले आणि वाढलेली दाढी खाजवत तो नारायणकडे बघत हसत होता. नारायण आता पुरता घायाळ झाला. दाराची कडी घालवण्यासाठी उभं राहायची धाडस त्याला होत नव्हतं. दार नुसतं लोटून कोणत्यात जाऊन त्याने पांघरुणाखाली अंग झोकून घेतले. कुडकुडत थरथरत घामाघूम झालेल्या शरीरातील त्राण संपून आता प्रेताप्रमाणे तो जमिनीवर पडला होता. थोडा वेळ जातो न जातो खोलीचे दार कर्र आवाज करत वाजले. कुणीतरी आतमध्ये आले होते. खोलीत एक हालचाल जाणवत होती. कोणीतरी बाजूला येऊन झोपलं. थरथरत्या शरीराने हळूच पांघरून थोडंसं बाजूला करून बाजूच्या खाटेकडे बघितलं. तो म्हातारा नारायणकडे तोंड करून हसत खाटेवर पडला होता. नारायणने गपकन डोळे मिटले. भोवळ येऊन तो जमिनीवर पडून राहिला. सकाळी नारायण शुद्धीवर आला तेव्हा 5 वाजले होते. त्याने बाजूला पाहिले. म्हातारा नव्हता. त्याची खाटही नव्हती. डोके गरगरायला लागले. कुठलीही सामान सोबत न घेता त्याने गेटबाहेर धाव घेतली. सायकल काढली. पायडल मारून पाय टाकला. थोडी पुढे जात नाही तर चेन पडली. तो रागाने भडकला. चेन बसवायला खाली उतरला. तो सैरभैर झाला होता. हात थरथरत असल्याने चेन बसत नव्हती. शेवटी 2 हातांनी धरून तो सायकल लोळत पळत निघाला. कुणीतरी सायकल मागून ओढत असल्यासारखं वाटत होतं. पूर्ण ताकद तो पणाला लावत होता. शेवटी कसाबसा तो मुख्य रस्त्यावर आला. तो एवढा थकला होता की सायकल सोडून रस्त्याशेजारील दगडावर बसला. सायकल खडकन खाली आदळली. तो उसासे टाकत बसला. बराच वेळ बसल्यानंतर
तो शेवटी घराकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी तापाने फणफणलेला नारायण कामावर गेला नाही. त्या धक्क्यातून सावरायला त्याला 3 दिवस लागले. आता तो दिवसभर विचारात मग्न राहत होता. काय करावे ते सुचेना. कामावर का जात नाही हे घरचे विचारायचे. त्यांना तोंड देताना त्याला चीड येत होती. काम सोडणे अनिवार्य होते, पण काम केलेल्या दिवसांचा पगार तरी घ्यावा. तेवढा संसाराला आधार म्हणून त्याने मालकांची म्हणजे चक्रधर साळवेची भेट घ्यायचे ठरवले. शनिवारी सकाळी 10 वाजताची वेळ. नारायण साळवे साहेबांच्या साईटवरील एका तात्पुरत्या स्वरूपाच्या चौकोनी छोटेखानी ऑफिसमध्ये बसलेला होता. बोल नारायण, असा एकदम अचानक कसा काय प्रगटलास आज? कशी चालू आहे ड्युटी? ते थोडेसे पैसे पाहिजे होते. बायकोची तब्येत बरी नाही. अरे पण महिना भरायला अजून 15 दिवस बाकी आहेत. हो, म्हणून तर मध्येच भेटायला आलो ना. बघा काहीशी थोडी रक्कम. अरे मी चेकबुक कॅश आज काही सोबत आणलं नाही. तुला महिना भरला की पगार आणि दिवाळीचा बोनस सोबतच देईन. आता मला थोडं काम आहे. ठीक आहे, भेटूया नंतर. नारायणच्या नाईलाज झाला. जड पावलाने उठून तो दाराकडे जात असतानाच त्याला काहीतरी आठवलं. तो वळला आणि पण साहेब, एक विचारायचं होतं. बोल. बुक चाळत असलेल्या साळवे साहेबांनी मान वर करत विचारलं आणि पुन्हा नजर खाली नेऊन बुक चाळायला लागले. मला राखणदार नेमल्यानंतरही त्या म्हाताऱ्या विठ्ठलरावाला तुम्ही तिथे कशाला नेमलंय? कोण विठ्ठलराव? विचारून लगेच बाजूला बसलेल्या कारकूनशी बोलण्यात साळवे साहेब व्यस्त झाले. आता खरी गोम नारायणला कळली होती. तो पटकन बाहेर आला. घराकडे निघाला. काही पावलं चालताच त्याला मागून आवाज आला. ओ साहेब. नारायणने वळून बघितले. एक खुर्ची टाकून बसलेला त्या साईडचा चौकीदार त्याला आवाज देत होता. नारायण त्याच्याकडे गेला. कोण विठ्ठलराव बोलत होते साहेब तुम्ही? साहेबांना सांगत होते तेव्हा मी ऐकत होतो. तो जुन्या मिलवरचा म्हातारा चौकीदार. ते ऐकून तो व्यक्ती खदाखदा हसायला लागला. 2 वर्षापूर्वी ती मिल जळाली तेव्हा त्या आगीत तोही मरण पावला. दिसला का तुम्हाला? आणि तो पुन्हा हसायला लागला. नारायण बधीर डोक्याने घरी परतला. आता एक यक्षप्रश्न त्याच्या पुढे ठाम मांडून बसला होता. नोकरी सोडली तर पैसा जाणार, केली तर पगार आणि बोनस दोन्ही मिळणार, पण पुन्हा त्या जळालेल्या लोकांच्या हाती पडलो तर जिवंत सुटणार नाही. कसं करायचं? फाटक्या संसाराला पैशाची गरज पण आहे. दुसरी नोकरीही लवकर मिळणार नाही. तो विचाराने सुन्न झाला. रात्री अंगणात खाटेवर अंग टाकून पडला असता त्याच्या डोक्यात एक विचार आला. तसंही कुणी मिलकडे फिरकत नाही. आपण गेलो काय आणि नाही गेलो काय कुणाला कळणार नाही. महिना भरला की सरळ पगार घेऊन यायच्या. मग थातूरमातूर कारण सांगून नोकरी सोडायची. थोडं हायसं वाटून त्याने कड फिरला. 2 दिवस आरामात काढून 3ऱ्या दिवशी सकाळी मात्र त्याला फोन आला. रात्री मिलवरती दुसऱ्या साईटवरून काही सामान शिफ्ट होणार होते. त्यामुळे ते लोक येतील तेव्हा त्याला तिथे हजर राहणे अनिवार्य होते. डोकं गरगरायला लागलं. आता आभाळ फाटलं होतं. कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी नियती पाठ सोडायला तयार नव्हती. हतबल होऊन त्याने रागाने हात भिंतीवर आपटला. त्याची बायको संशयित मुद्रेने त्याच्याकडे बघत होती. मंगळवारी नारायण मिलवर पोहोचला, पण मिलपासून थोडा दूर अंतरावर थांबून तो ट्रकची वाट पाहत बसला. 3 तास गेले. अंधार गर्द व्हायला लागला. भीतीने हळूहळू त्याच्या मनात जागा घ्यायला सुरुवात केली. त्याने मन मजबूत केले. एखादी जळालेली आकृती
आपल्या मागे उभी असेल का असा संशय येऊन तो मध्ये मध्ये मागे तर कधी आजूबाजूला पाहत होता. तेवढ्यात त्याला दुरून ट्रक येताना दिसला. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. त्याच्या पुढून ट्रक पुढे निघून गेला. तो ट्रक मागून सायकल दामटत निघाला. ट्रकमधून एक जाडजूड भैया खाली उतरत होता. नारायण सायकलला कुलूप घालत होता. नारायणकडे पाहून तो भैया बोलला, अरे किधर गए थे चौकीदार? अचानक प्रश्नाने नारायण भांबावला. वो मैं बाथरूम गया था. भैया ने आवाज़ला. बाथरूम? वो भी साइकिल लेके? इतना सारा जगह तो है यहाँ पे. नारायण थोडा गांगारला. त्याने लगेच विषय बदलला. वो छोड़ो ना, ये सामान रखने का है ना. वो बाजू सब सामान है, उधर ही सब रख दो. भैया आपल्या लोकांना घेऊन सामान उतरवायच्या कामात लागला. नारायणची नजर इमारतीवर भिरभिरत होती. बाल्कनीकडे जात होती. सामान ठेवायची जागा आत असल्याने तो आता बऱ्याच आतमध्ये येऊन उभा होता. काम आटोपल्यावर भैयाने पोचपावतीवर नारायणची सही घेतली. चालता चालता मध्येच थांबून तो नारायणकडे परत आला. वैसे इतनी सुनसान जगह में रात गए डर नहीं लगता आपको? भैयाने विचारले. आधीच डोक्यात पेटलेल्या भयाच्या अग्निकुंडात भैयाच्या प्रश्नाने राळ टाकली. वो नहीं, अब आदत हो गई है ना. भैया हसला आणि निघून गेला. ट्रक जाईपर्यंत नारायण एक एक घटका मोजत होता. हृदयाचे ठोके पडत होते. ट्रक निघून गेल्यावर तो घरी निघणार होता. ट्रक नजरेआड झाला आणि नारायणच्या पावलांनी वेग पकडला. चालताना त्याची नजर म्हाताऱ्याच्या खोलीकडे गेली. तिथे बराचसा कचरा आणि पालापाचोळा पडलेला होता. बऱ्याच वर्षापासून ती भग्नावस्थेत असलेली दिसत होती. इथेच आपण काही दिवसांपूर्वी रात्री झोपलो होतो हे आठवून त्याच्या अंगावर काठा आला. तो झपाझप चालत गेटकडे निघाला आणि गेटजवळ पोहोचताच ते गेट खाडकन आवाज करत आपोआप बंद झाले.